आपण जर पाहिलं तर ॲज अ ओपनर बॉलर म्हणून तो कामगिरी करायचा आणि आपण म्हणतो ना काही खेळाडूंचा मी मगाशी जशा रीतीने म्हटलो डाऊनफॉल असतो तर डाऊनफॉलमध्ये प्रिन्स बोकाडे चाललाय. आता हे षटक जर त्याने चांगलं टाकलं तर त्याच्या नावावरचा विक्रम इकडे नक्की राहील. स्लोवर वन हवेत ठोकलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतोय, झेल पकडलाय, बिग विकेट बिग लो बॅक ब्रेक क्यू इकडे मात्र निर्माण केला जातोय. आणखीन एक फलंदाज सौरभ तांडेल. 5 बॉल आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉलमध्ये 7 धावा हे समीकरण आता जर वाचवायचं असेल तर तुमच्याकडे असणारा तो क्षेत्ररक्षण किंबहुना तुमच्याकडे असणारी ती गोलंदाजी, तुमच्याकडे असणारे तो राखीट वृत्ती किंबहुना तुमच्याकडे असणारी ती खडूस वृत्ती मैदानावरती तुम्हाला इथे दाखवावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकावे लागतील. गोलंदाजी करत असताना बेस्टच द्यावा लागेल, सर्वोत्तम द्यावा लागेल. आणि जर तुम्ही सर्वोत्तम दिलात तर मी तर म्हणेन या 7 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. कारण या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये 10 धावा डिफेंड झाल्या होत्या 6 बॉलमध्ये. आता 7 करायच्या आहेत. पहिलाच बॉल विकेट आली आहे. आत्मविश्वास गोलंदाजाचा इकडे नक्की वाढलाय. प्रिन्स बोकाडेचा हा बॉल इथे मात्र नवीन बॅटर प्रदीप हाले याच्यासाठी कशा रीतीने असणार. योग्य टप्प्यावरती जर आला तर पुन्हा एकदा समीकरण चेंज होईल. या वेळचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि हा बॉल मात्र घोषित क्षेत्रात चाललाय. या धावा आता पुन्हा एकदा सेव्ह कराव्या लागतील. परंतु आपण जर पाहिलं तर बॅटला लागल्यानंतर हा चेंडू घोषित क्षेत्रात चाललाय जिथे बिहाइंड विकेट कोणतीही मोठी धाव तुम्हाला मिळणार नाहीये. सिंगल मिळाली आहे. अगदी चांगली गोलंदाजी प्रिन्स बोकाडेची आपल्याला पाहायला मिळते, ज्याचा एक भाऊ आजच आपण जर पाहिलं तर ओपन लॉट मध्ये खेळत असताना पाहायला मिळाला. परी हॉलिडे आवाज या संघामध्ये प्रिन्स बोकाडे होता. आता आयुष बोकाडे इकडे मात्र माफ करा आयुष बोकाडे होता. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर झेल सुटलाय. झेल सोडलाय की मॅच सोडली आहे. कारण या सिच्युएशनला झेल सोडणं म्हणजे पुन्हा एकदा अगदी पायावरती कुऱ्हाडींचे घाव करण्यासारखे आहे. कारण जर तुम्ही या सिच्युएशनला झेड सोडताय ना मग गोलंदाज काहीच करू शकणार नाही. गोलंदाज जर सर्व काही चांगलं देतोय तर तुम्हाला सुद्धा स्वतःच सर्व काही चांगलं या मॅच मध्ये देणं गरजेचं आहे. परंतु इथे झेल सुटलाय आणि सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. येणारे 3 बॉल विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. जसे जसे डॉट बॉल येतील हृदयाची धडधड धडधड इकडे मात्र वाढेल. हा बॉल स्लोवर वन. वाह भाई वाह, काय गोलंदाजी केली जाते. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होण्यात हरकत नाहीये. समोरचे खेळाडू आपण पाहतोय व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आणि त्यांच्या विरोधात ग्रामीण खेळाडूंचा खेळ इकडे मात्र मैदानावरती चांगलाच रंगलाय. येणारे 2 बॉल विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. या 5 धावा सेव्ह केल्या तर या स्पर्धेतील आणि या मैदानावरती एक वेगळं दृश्य आणि त्याच वेळेला एक वेगळा इतिहास इकडे मात्र रचला जाईल का हा प्रश्न आता मात्र इकडे उभारलाय. येणारे 2 बॉल विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. आता जे मात्र प्रेक्षक बसले होते ना त्यांचे हात आणि त्यांचे नख अगदी दातांखाली येऊन थांबली असतील यात तीळ मात्र शंका नाही आहे. सगळ्यांनाच वाटतंय की बॅटिंग करणारा संघ जिंकावा. काही काना वाटतंय की इकडे युवराज 11 पुरस्कृत जय मल्हार अलिबाग हा संघ जिंकावा. परंतु लास्ट मुमेंट पर्यंत हे म्हणावं लागेल आतापर्यंत क्रिकेट तर जिंकत चाललाय. येणारे 2 बॉल विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. हा बॉल खराब आहे लेग स्टंपच्या बाहेर आणि तो सुद्धा 1 धाव देऊन जाईल. वाईट +1 2 धावा मिळतात. सुयश, आपण पाहिल्यानंतर 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता होती. हा प्रसंग सोडला तर सामना 2 चेंडूत 5 धावांवरती आला होता. आता तो 2 चेंडूत 3 धावांवरती आलाय. म्हणजे आपण ज्याचा उल्लेख केला होता की मगाशी ग्रामीण विभागातील खेळाडू ज्या वेळेला 12 चेंडूंमध्ये साधारण 8-9 धावा असल्या की मग सामना सोडून देतात, शोल्डर डाऊन होतात. ती देहबोली या सामन्यामध्ये पाहायला मिळाली नाही. आणि ती व्यावसायिकता कोणत्या पातळीवरची असावी, कोणत्या स्वरूपाचं कॅलिबर आहे ते मैदानामध्ये पूर्णपणे दिसून आलंय. म्हणून तर ही स्पर्धा लोकप्रिय होत आहे. 12 मध्ये 9चा सामना आता 2 मध्ये 3 वर येऊन टेपलाय.
2 मध्ये 2 सदी सुद्धा आल्या तर सामन्यामध्ये वेगळं दृश्य होईल, परंतु इथे विकेट आली आहे. आणखीन एक खेळाडू वैभव पाटीलचा खेळ इकडे मात्र संपलाय. इथे या षटकामध्ये आणखीन एक विकेट येते. ब्रेक थ्रू. तुम्ही जरी पनवेल विभागामध्ये गेलात, उरण विभागामध्ये गेलात, त्याच वेळेला ठाणे, पालघर, भिवंडीमध्ये गेलात तर रन धावून अगदी किंबहुना विकेट्स त्याच वेळेला हॅलो चेक विकेट्स वरती मॅच दिली जाते. परंतु इथे मात्र आपण जर पाहिलं तर अगदी वेगळा खेळ आणि वेगळी स्पर्धा पाहायला मिळते. वेळ कोणतीही येऊ दे, धीर धरायला हवा मित्रांनो. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावया, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं असेल तर जिंकल्याशिवाय थांबू नका, आणि जिंकायचं असेल तर आपली जिद्द इकडे सोडू नका. ती जिद्द नाही सोडलेली नाहीये आयुष बोकाडे या गोलंदाजाने. गोलंदाजी अगदी चांगली केली जाते. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर, माफ करा, प्रिन्स बोकाडे आतापर्यंत येणारा एक बॉल विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. नवीन बॅटर आपण पाहतोय फलंदाजीसाठी. वेदांत नाखवा आलाय फलंदाजीसाठी. स्वतः कर्णधार आता बॅटिंग साठी आलाय. येणारा एक बॉल विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. 2 आल्या तर बॉल आउट. जे दृश्य पहिल्या दिवसापासून घडलं नव्हतं. आता जे प्रेक्षक बसले होते तर काही जण उभे सुद्धा राहिलेत. सर्वांनाच मॅचचा आनंद घ्यायचा आहे. शेवटचा बॉल 3 धावसंख्येची गरज. आणि हा बॉल इथे मात्र आपण पाहतोय डॉट चाललाय. वा भाई वा, काय गोलंदाजी केली जाते. प्रिन्स बोकाडे, पुन्हा एकदा नाव लक्षात ठेवा. 6 बॉल मध्ये धावा डिपेंड केल्यात, तब्बल 7. बोलण्यात शब्दच नाहीये, कारण अशी गोलंदाजी होणं आणि तेही सुद्धा समोर व्यावसायिक खेळाडू असताना